हाय नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर रीडिंगला सुरुवात करण्याच्या अगोदर तुमच्या अराउंड जी कुठली नेगेटिव्ह एनर्जी आहे ती दूर निघून जावी यासाठी मी डिवाइनला प्रार्थना करते. ऑल नेगेटिव्हिटी सेंड इट बॅक टू सेंडर. ओम नमः शिवाय. आय फील व्हेरी नेगेटिव्हिटी अराउंड यू. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. माय एंजल, स्पिरिट गाइड्स, स्पिरिट एनिमल्स, स्पिरिट बर्ड्स, ascending masters, Archangel Michael, Archangel Raphael, I evoke you. Shivji, please guide me in this reading. Jai Ma Kali, protect me. My ancestors, all positive energies, my masculine energy, I evoke you, and my feminine energy, I also evoke you. सो लेट्स सी, पाहूया तुमच्यासाठी काय मेसेजेस आहेत. खूप स्ट्रॉंगली येथे मेसेजेस असणार आहेत बिकॉज एनर्जी जी आहे ती मा कालीची जाणवलेली आहे. कारण की येथे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे मे बी दे आर व्हेरी स्पिरिच्युअल, खूप स्पिरिच्युअल आहात आणि एक वेगळंच आध्यात्मिक वलय तुमच्या आजूबाजूला निर्माण झालेले आहे. तुम्ही जी काही साधना करत आहात, मेडिटेशनमध्ये असता, तर त्यामुळे सुद्धा काही एंटिटीज असतात, काही नेगेटिव्ह ऊर्जा असतात, त्या आपल्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत असतात. मे बी त्या तुमच्या कार्यक्षेत्रामधील लोकांथ्रू तुमच्या पुढे येतील, घरातील कार्मिक लोकांथ्रू तुमच्या पुढे येतील, किंवा असू शकतं असं काहीतरी बॉडी पेन किंवा इतरही गोष्टी तुमच्या बाबतीमध्ये होत असतात. तर हे सर्व काय आहे की हे नेगेटिव्ह ऊर्जांची तुमच्यावरती नजर पडलेली असते. तर मे बी काही ना स्वप्नांमधून सुद्धा काही ना काहीतरी नेगेटिव्हिटी जाणवते. तर त्यामुळेच आज आपण माँ कालीचे मेसेजेस घेत आहोत, कारण की ही त्यांची ऊर्जा आहे. त्याचबरोबर माता महालक्ष्मीची सुद्धा ऊर्जा आहे. तर ह्या दोन्ही ज्या ऊर्जा आहेत त्या काही वेगळ्या नाहीत, एकमेकांपासून एकाच नाण्याच्या त्या दोन बाजू आहेत. जसे की दुर्गा सप्तशतीमध्ये सुद्धा आपण वाचतो, अगोदर परम शक्ती जी माता महालक्ष्मीच क्रिएट झाली होती आणि त्यानंतर ज्या अदर शक्ती ज्या आहेत त्या क्रिएट झालेल्या आहेत. तर ह्या तिन्ही ज्या शक्ती आहेत, माँ काली, माता महालक्ष्मी आणि माँ सरस्वती, ह्या सगळ्या कशासाठी? ह्या सृष्टीच्या निर्माणासाठी, सृष्टीच्या पोषणासाठी, ज्ञान देण्यासाठी त्या येथे आलेल्या आहेत एकत्रित. तर एकमेकांशिवाय त्या आता अपूर्णच आहेत, हेही आपल्याला माहिती आहे. सो मला दोन्ही ऊर्जा येथे जाणवल्या आहेत दुपारपासूनच, मे बी माता महालक्ष्मीची आणि माँ कालीची सुद्धा, कारण की त्या अकॉर्डिंग काही संकेत मला वारंवार येथे दिसत आहे. म्हणजे मी पूर्वी एक असंच काही एका ठिकाणी गेले होते, तेथेही मला असे पक्षी दिसले जे की असू शकतं तुम्हाला काही बर्ड्स कनेक्ट होत आहेत. मे बी कावळा असेल, दररोज तुमच्या घरासमोर येऊन ओरडत असेल, इतरही साळुंक्या असतात, कबूतर असतात, इतरही पक्षी आहेत. मीन्स येथे आपल्याला दिसून येत आहे की तुम्ही जे तुमचे स्पिरिट बर्ड्स आहेत त्यांच्याशी कनेक्ट होताना येथे दिसून येत आहात. तर असू शकतं मे बी मला तर वारंवार मला जेव्हा मी असं बघते तर 1-2 दिवसापासून मला ऑल्स खूप जास्त दिसत आहे, घुबड तर खूप जास्त दिसत आहे, कारण की ते स्पिरिट ॲनिमल्स आहेत माझे, तर स्पिरिट गाईड्स आहेत, ते बर्ड्स आहेत माझे, त्यामुळे ते मला सतत काही ना काहीतरी संदेश देत असतात. तर येथे दिसून येत आहे, मे बी असू शकतं 1-2 दिवसापूर्वी अशी एक घटना घडली की काही प्रेतयात्रा सुद्धा समोर आलेली आहेत. तर इट्स नॉट अ बॅड साईन की हे प्रेतयात्रा दिसणं किंवा हे बॅड साईन नसतं, हे एक शुभ संकेत असतो. कारण की जी नकारात्मकता आहे कलेक्टिव्हमध्ये जी साचलेली असते ती कुठेतरी संपत असते, कोणाचा तरी इगो डेथ होत असतो, काहीतरी ज्या असतात त्या गोष्टी तुमच्या जीवनामधून निघून जात असतात. त्यामुळे हे अशा प्रकारचे डिवाइन तुम्हाला संकेत दाखवत असतं. तर येथे दिसून येत आहे, मे बी असू शकतं काहींचे कामं होत नाहीत, काहींच्या जीवनामध्ये सतत अडथळे जाणवत आहेत, त्यांच्या हेल्थमध्ये इश्यू आहेत, नेगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव आहे, घरामध्ये सुद्धा कोणी पर्सन आहेत तर ते आर्थिक अडचणीशी झुंजत आहेत. तर ह्या सर्व परिस्थिती असू शकतात, बऱ्याच दिवसापासून तुमच्या जीवनामध्ये चालू आहे, परंतु त्यातही तुम्ही खूप जास्त पॉझिटिव्ह आहात, स्पिरिच्युअल कार्य करत आहात, त्यामुळे तुमचा ऑरा जो आहे पॉझिटिव्ह झालेला आहे. तर सगळ्या घरामध्ये किंवा सगळ्या तुमच्या अराउंड जी काही लोक आहे, जी काही निगेटिव्हिटी आहे त्यामध्ये तुम्ही पॉझिटिव्हली अजूनही स्टँड करत आहात. तर येथे समजून घ्या की तुम्ही यू आर नॉट ऑर्डिनरी पर्सन, आणि हा व्हिडिओ सगळ्यांनाच नाही मिळणार. ज्यांच्यामध्ये काही दिव्य शक्ती आहेत किंवा ज्या दिव्य शक्ती आहेत त्यांच्यामध्ये उजागर होणार आहेत भविष्यामध्ये, तर त्यांनाच हा व्हिडिओ मिळेल. कारण की अनेक लोक असतात जे बघतात, जे सबस्क्रायबर आहेत ते सुद्धा बघतात, ते पुढे जातात, जे नाही आहेत सबस्क्रायबर ते येऊन जर हा व्हिडिओ बघत असतील तर इट्स अ साईन की हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे. आणि काही दिव्य शक्ती आहे तुम्हाला डिवाइन देऊ इच्छित आहे. तर मागेही मी एक व्हिडिओ टाकला होता, मी त्याची लिंक आज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते, कल्की अवताराच्या संदर्भात, की जे ह्या डिवाइनच्या कार्याशी जुडणार आहे तर त्यांना कुठून ना कुठून तरी कल्की जे
भगवान आहेत ते कुठून ना कुठून तरी काहीतरी संकेत देणार आहेत. जर हा व्हिडिओ तुम्हाला मिळालेला आहे तर इट्स अ साईन की तुम्हाला या व्हिडिओद्वारे कल्की जे आहेत, कल्की भगवान ते येथे तुम्हाला साईन देत आहे. आय थिंक माझ्या अकॉर्डिंग टू कल्की महाराजांचा, कल्की भगवानांचा जन्म झालेला आहे. सो हे कल्की भगवान जे आहेत, तुम्हीही वाचत असाल किंवा मीही वाचते किंवा मीही त्यांच्याविषयी जे जे मला नॉलेज कळतंय त्याच्यावरून मला सुद्धा असं कळतं की किती काही एखादं माणसासारखं स्वरूप नाहीये त्यांचं. जरी तुम्हाला ते माणसासारखेच कनेक्ट होतील, जरी तुम्हाला स्वप्नां थ्रू म्हणावं किंवा तुम्हाला कुठून ना कुठून तरी काहीतरी संकेत मिळेल, काहीतरी गायडन्स मिळेल, तर स्वप्नां थ्रू सुद्धा तुम्हाला येथे संकेत मिळतील. जसं की ल्युसिड ड्रीमचं मी एक मागे उदाहरण दिलं होतं. अँड जे विविध ड्रीम्स असतात म्हणजे जागृत स्वप्न असतात, तर त्याद्वारे सुद्धा तुम्हाला डिवाइन काही ना काहीतरी संकेत देत असतं. जसं की मला तर कायम जे काही संकेत मिळाले बऱ्यापैकी मला ड्रीम चॅनलिंगच होतात विशेष करून. कारण की त्यावेळेस आपलं माइंड खूप जास्त शांत असतं, सबकॉन्शियस माइंड आपलं खूप जास्त शांत असतं आणि त्यावेळेसच आपण ब्रह्मांडाशी कनेक्टेड होऊ शकतो. जसं की मेडिटेशन थ्रू सुद्धा काही गोष्टी आपल्याशी कनेक्टेड होतात. तर येथे ज्यावेळेस मला त्यांनी साईन दिलं होतं, मला ज्यावेळेस ते स्वप्नात येऊन त्यांनी सांगितलं की सतयुग येणार आहे, त्या संदर्भात माझ्याकडं पुरावेही आहेत. त्या संदर्भात जसं मला ते ड्रीम पडलं त्यानंतर म्हणजे एकदम जागृत होतं ते स्वप्न, त्यामुळे मी ते कधी विसरू शकले नाही. त्यावेळेस मी खूप जास्त रडत होते, उठल्यावर मी रडत होते, मी रीडिंग करताना रडत होते. मला म्हणजे मी इतकी आनंदी झाले होते की डायरेक्ट माझ्या स्वप्नात असं कसं काय होऊ शकतं माझ्या बाबतीमध्ये. म्हणजे ते एक होतं ज्यावेळेस आपल्याला जर साक्षात भगवंताचं दर्शन झालं तर हे म्हणजे ह्या जन्माचं माझं तर समजा संपलंय सगळं म्हणजे पारणं तर फिटलंयच. परंतु हे असे संकेत मिळणं, असे जर तुम्हाला डायरेक्ट साक्षात दर्शन होत असेल त्यांचं, ते तुम्हाला काही सांगत असतील तर इट्स नॉट अ को इन्सिडन्स. हा को इन्सिडन्स नाही. तर हे कल्की भगवान जे आहेत तर ही काही व्यक्ती नाहीये, स्पेशल एक व्यक्ती येईल आणि ती तलवार घेऊन लढाई करेल असं काही होणार आहे असं नाही वाटत. तर येथे ती एक कॉन्शियसनेस आहे, चेतना आहे जी तुमच्यामध्ये जागृत झालेली आहे. जशी जी काही हे जे डिवाइनचं कार्य करत आहे किंवा जे पर्पजशी जुडणारे आहेत तर त्यांच्यामध्ये ही जी काही चेतनाचा स्तर आहे तो जागृत झालेला आहे. आणि त्या अकॉर्डिंगच सगळ्यांमध्ये ज्यांना ज्यांना हे चॅनलिंग मिळणार आहे किंवा यापूर्वीही मिळाले आहे, जे जे कोणी डिवाइनचं कार्य करत आहे, जे जे पॉझिटिव्ह वर्क करत आहे, आता सगळेच काही स्पिरिच्युअल हिलर नाही होणार, सगळेच काही गुरु नाही होणार, सगळेच काही टॅरोट रीडर किंवा सगळेच काही असं पॉझिटिव्ह कार्य करणारे होणार नाही. तर काहींना मेडिटेशनचं सुद्धा कार्य दिलेलं आहे, काहींना त्यांच्या ऊर्जा पॉझिटिव्ह करण्याचं सुद्धा कार्य दिलेलं आहे. तर हळूहळू जे आहे कल्की भगवानांची ही चेतनाचा स्तर आहे तो सगळीकडे पसरणार आहे आणि सतयुगाची निर्मिती त्याच्यातूनच होणार आहे. एका व्यक्तीमध्ये चेतनेचा स्तर जन्मून काय फायदा आहे. जर सगळ्यांमध्ये जर ती चेतनेचा स्तर उच्च स्तर जर पुढे पुढे गेला म्हणजे त्यांच्यामध्ये तो वाढत गेला तर नक्कीच येथे दिसून येत आहे की हा जो काही सतयुगाचा काळ आपण म्हणतोय पुढे येणार आहे तो लवकरच यायला सुरुवात होईल. तर इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह चॅनलिंग फॉर यू. अँड त्याचबरोबर मा काली, माता महालक्ष्मीचे सुद्धा खूप जास्त संकेत येथे मिळत आहे. जसं की घुबड आहे, त्यानंतर नाग आहे, सर्प आहे, त्यांच्याशी संदर्भात काही ना काहीतरी स्वप्न तुम्हाला पडत असतील, ते तुम्हाला दिसत असतील व्हिडिओमध्ये किंवा फोटोज किंवा असं काही ना काहीतरी कुणी ना कुणीतरी तुम्हाला सेंड करेल की त्याच्यातून तुम्हाला माता महालक्ष्मी दिसेल किंवा सर्प दिसतील किंवा मा कालीचं दर्शन होईल, कल्की भगवानांचं होईल. तुम्हाला नेक्स्ट आता येत्या काही कालावधीमध्ये येथे श्रीकृष्णांचं दर्शन होईल किंवा त्यांच्या अकॉर्डिंग काही माहिती मिळेल, शिवजींचं दर्शन होईल, त्यांच्या अकॉर्डिंग काही ना काहीतरी येथे तुम्हाला स्वप्नां थ्रू म्हणा किंवा इतरही अदर चॅनलिंग सुद्धा तुम्हाला होईल, संकेत मिळतील. मेडिटेशन मध्ये बसत असाल तर तेथेही मिळतील. कारण की जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे दे आर नॉट अ ऑर्डिनरी सोल. तर हा व्हिडिओ तुम्हाला मिळालेला आहे इट्स मीन साईन की तुम्हाला डिवाइन येथे प्रिपेअर करत आहे, डिवाइन तुम्हाला इथे गायडन्स देत आहे की तुमच्यामध्ये काही दिव्य शक्ती या जागृत होणार आहेत. आणि शक्ती या जागृत होतात म्हणजे ते काही आपल्या फायद्यासाठी नसतात. तर शक्ती हा नेहमी कशासाठी जागृत होतात की आपल्या थ्रू समाजाचं कल्याण होणार असतं. आपल्या थ्रू म्हणजे हे जे आपले बॉडी इन्स्ट्रुमेंट आहे तर कोणती चेतना असंच नाही कार्य करू शकत, त्याच्यासाठी इन्स्ट्रुमेंट लागतं, एखादा साहित्य लागतं. तर हे शरीर आपलं म्हणजे त्यांच्यासाठी इन्स्ट्रुमेंट आहे, साहित्य आहे, त्याद्वारे ते कार्य करतात, इतरांची चेतनेचा स्तर वाढवतात, लोकांमध्ये पॉझिटिव्हिटी पसरवतात अँड जे काही नेगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव असतो तो दूर करतात. आणि हेच ते आहे जे नेगेटिव्ह ऊर्जांना बघवलं जात नाही. नेगेटिव्ह ऊर्जा मग तुम्हाला टार्गेट करतात, त्या कशा ना कशा प्रकारे तुम्हाला तुमच्यावरती ब्लॅक मॅजिक होतं, तुमच्यावरती नजर दोष होते, तुमच्यावरती तुम्हाला नको नको वाटतं, हे जीवन नको वाटतं, असं वाटतं कशालाच करतोय आपण हे सगळं असंही वाटू लागतं. घरामध्ये खूप जास्त स्ट्रगल निर्माण होतो, घरचे सुद्धा असे एकदम दुश्मनासारखे वागायला लागतात, भांडतात तुमच्याशी. कारण की
ती निगेटिव्ह ऊर्जा जे आता तुम्ही तर आध्यात्मिक आहात, तुमचं स्तर तर आहे, चेतनेचं स्तर उच्च आहे, परंतु त्यांचा नाहीये ना. मग जे कमकुवत आहे निगेटिव्ह ऊर्जा असं कोणालाही नाही लगेच टार्गेट करत. तुम्ही म्हणाल मी रस्त्याने गेलो लगेच माझ्यावरती प्रभाव झाला, बिलकुल नाही होत. जर तुम्ही रोज मेडिटेशन करत असाल, तुम्ही पूजापाठ करत असाल, जर तुम्ही डिवाइनशी कनेक्टेड असाल, तर नेगेटिव्ह ऊर्जा सहजासहजी तुमच्यावरती अटॅक करणार नाही. तर जे घरामध्ये असतात, मुलं असतात छोटे किंवा हस्बंड असतात किंवा जे करत नाहीत, तर त्यांच्यावरती ते काय करतात, अटॅक करतात आणि त्यांच्याद्वारे मग तुमच्यावरती अटॅक होतो. तर कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा काही अशा असतात मूर्ख की त्यांना ते ह्याच्याशी काही घेणं देणं नसतं, त्यांना फक्त त्यांचंच खरं करायचं असतं. मग त्यांच्यावरती अटॅक होतो, परंतु त्यांना कळतच नाही. ते लोक खूप जास्त चिडचिड करत असतात, त्याचा परिणाम तुमच्यावरती होतो. अँड सगळेच काही स्पिरिच्युअल नसतात, सगळेच काही आध्यात्मिक नसतात. आता आपण पाहतो बहुतेक चॅनल आहेत ते सगळे असेच आहेत, त्याच्यामध्ये कुठेही अध्यात्माचा स्तर नाही, कोणाचा काही नाहीये. फक्त आपलं ह्याच्यासाठी प्रसिद्धीसाठी ती लोक ते करत असतात. तर ह्यांच्यावरती लवकरात लवकर काय होतं, आपल्याला येथे नेगेटिव्हिटीचा अटॅक दिसून येतो. आता आपण बघतो, आपण लोक त्याला खोटं ठरवतात, लोकांना वाटतं हे सगळं चुकीचं असतं किंवा हास्यास्पद असतं, परंतु हे ज्याच्यावरती काय म्हणतात, ज्याच्यावरती पडतं ना त्यालाच ते कळतं. तर मी आताच एक 2-3 दिवसापूर्वी एक बातमी वाचली, मेळघाट का कुठं अमरावतीमध्ये, की आश्रमशाळेमध्ये 300 मुलींना डायरेक्ट एकाच वेळेस हिस्टेरिया झाला. हाऊ इट कॅन बी पॉसिबल, हे पॉसिबल होऊ शकतं का एकाच वेळेस? म्हणजे त्या मुली सगळ्या ज्या आहेत एकदाच हसायला लागल्या, एकदाच त्या रडायला लागल्या, एकदाच कोणी लोळायला लागलं. म्हणजे ही काही पॉसिबल नाहीये ह्या गोष्टी. तर येथे कुठेतरी नेगेटिव्ह ऊर्जांचा अटॅक होतो. अँड बहुतेक जे अशी लोक असतात, म्हणजे खूप दे आर व्हेरी, म्हणजे ते स्वतःला खूप जास्त समजतात की हे सगळं मिथ्या आहे, देव वगैरे काही नसतो. तर जे असं भटकवतात आपल्याला किंवा तर त्यांच्यासाठी हास्यास्पद असतं, परंतु ह्या गोष्टी खऱ्या असतात, याचे अनुभवही येतात. म्हणजे पुनर्जन्म होण्याचे सुद्धा अनेक उदाहरणं आहेत. तर ह्या प्रकारच्या ऊर्जा असतात, ह्याचे पण अनेक उदाहरणं आहेत. जेथे कुणीतरी म्हटलेलं आहे, जेथे सत्व आहे, सत्वगुण आहे, तेथे तमस गुण सुद्धा आहे, तामसिक शक्ती सुद्धा आहेत. तर हे आपण सहजासहजी ऍक्सेप्ट नाही करत. सगळे म्हणतात नाही सात्विकच आहे सगळं, मग तामसिक कुठं गेलं? ठीक आहे. तर मग ह्याही प्रकारच्या गोष्टी असतात, परंतु त्यावरती लवकरात लवकर बिलीव्ह नाही होत. तर मग हे सतयुग कसं येणार आहे? सतयुग आपल्यासारख्याच लोकांथ्रू येणार आहे. त्यांचा चेतनेचा स्तर जेव्हा बदलेल त्यांच्याद्वारे, तेव्हाच ह्या सतयुगाची निर्मिती होणार आहे. परंतु ह्या नेगेटिव्ह ऊर्जा जर तुम्हाला आपण जेव्हा अनकॉन्शियस असतो, म्हणजे जेव्हा आपलं लक्ष नसतं, ज्यावेळेस आपण खूप जास्त असावधान असतो, त्यावेळेस ते अटॅक करतात. मीन्स आपण झोपलेले असतो त्यावेळेस आपले स्वप्न असे पडतात की कोणतरी आपल्या पाठीमाग लागलंय, कोणतरी आपल्याला मारतंय किंवा कोणतरी आपल्याला पाण्यात ढकलतंय किंवा आपण वरतून पडतोय किंवा असे काही घाण असे स्वप्न पडतात, जसे की सेक्शुअल थॉट्स असतात त्याच्यामध्ये, किंवा मग टॉयलेट्सचे वगैरे असे जे स्वप्न असतात ते पडतात, किंवा एखादी एंटिटी आपल्याला दिसते. काहींना स्लीप पॅरालिसिस होतो, म्हणजे त्यांना उठता येत नाही, स्वप्नामध्ये काही शब्द बोलता येत नाही, उच्चारता येत नाही. दे आर व्हेरी स्टक इन दॅट स्टेज, म्हणजे त्यांना कुणीतरी हलवतं उठवतो त्यावेळेस ते बोलतात. म्हणजे ह्याचा अनुभव मला तर अनेक वेळेस आलेला. मी तर किती वेळेस अशी म्हणजे मी बोलण्याचा प्रयत्न करते, परंतु ते माझे शब्द उच्चार होत नाही. असं मागे खूपदा व्हायचं, परंतु नंतर नाही झालं. मग मी जसं म्हणजे खूप जास्त ह्याच्यामध्ये आपल्या स्पिरिच्युअलिटीमध्ये खूप जास्त पुढे गेले. म्हणजे हे खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, त्यावेळेस मला लहानपणी व्हायचं असं. परंतु काही शक्ती या पॉझिटिव्ह ऊर्जा सुद्धा ज्या असतात त्या आपल्यासोबत असतात, आपल्याला त्या सुरक्षा प्रदान करत असतात. आणि त्या सहजासहजी जे कोणी चूजन वन आहे, जे कोणी डिवाइनला समर्पित असतात, ज्यांच्याकडून डिवाइन कार्य करून घेणार आहे, त्यांना सांभाळणारे पण कोणीतरी असतात, त्यांच्यावरती लक्ष देणारे. जसे की माझे शिवजी आहेत, जे मी कुठल्याही संकटात असो ते मला वाचवतात नेहमी. आणि मला पण माहिती आहे की माझ्यावर कुठलंही संकट येऊ, ते कधीही संकट म्हणून राहणार नाही, मी त्यातून बाहेर पडणार. कारण की माझा तेवढा विश्वास त्यांच्यावरती आहे, कारण की तेवढा अनुभव मला आलेले आहेत. सो असं असतं. तुम्हालाही असं अनुभव आला असेल की तुम्हाला नक्कीच काही ना काहीतरी असं झालं असेल, संकट खूप मोठं आलं असेल, खूप नेगेटिव्हिटी आली असेल, परंतु कुठून तरी तुम्ही त्याच्यातून उभे राहता. अनेक संकट येतात, त्याच्यातून तुम्ही लढता, पण परंतु तुम्ही त्या स्थितीमध्ये राहत नाही. पुन्हा तुम्ही एक पॉझिटिव्ह होता आणि तुमच्या कार्याला सुरुवात करता. म्हणतात ना ते फोनिक्स पक्षासारखं असतं ते, जे राखेतून सुद्धा बाहेर पडतात. माझा जरा घसा खराब आहे कालपासून आणि मला बोलताना पण थोडंसं हे जाणवत आहे. सो मे बी असू शकतं कलेक्टिव्हची एनर्जी आहे. लेट्स सी, पाहूया आपल्याला आज मा काली काय संदेश देऊ इच्छित आहे. अँड कल्की भगवानांचं मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकते, मला कोणीतरी बोललेलं, परंतु मी येथे आय थिंक मागे मी एकदा दाखवलं होतं. हे माझी डायरी आहे आणि त्याच्यामध्ये मी सगळं काही लिहून ठेवत असते. आणि येथे मे बी तुम्हाला हे दिसणार नाही, उलट दिसेल, बिकॉज येथे दिसत आहे सत्ययुग येणार आहे.
तर मी हा टाकते स्क्रीनशॉट. तर हे जे काही स्वप्न आहे माझं पूर्णच्या पूर्ण, मी येथे हे लिहून ठेवलेलं असतं. माझं सगळं जे मला काही स्वप्न पडले ते सगळे ह्याच्यामध्ये. तर याच्यामध्ये हा मेसेज मला 19/9/2025 कल्की भगवानांनी दिला होता, श्रीकृष्णांच्या रूपामध्ये येऊन. तर त्यांनी मला तेव्हाही सांगितलं होतं की सतयुग येणार आहे. ठीक आहे. तर हे तेव्हापासूनच चॅनलिंग झालेलं आहे. म्हणजे आय थिंक बऱ्याच लोकांना त्याच्या आधीही झालं असेल. तर हे सर्व आहे. आणि हे मला हे जे दृश्य दिसलं स्वप्नामध्ये, ते मला कर्नाटकच्या बँगलोरच्या तिथे दिसलं. म्हणजे तिकडचं दिसलं मला ते. आणि मेन म्हणजे तिथं जसं मला जे मंदिर स्वप्नामध्ये दिसलं ना, तसंच मंदिर मला एक आपले सबस्क्रायबर ताई आहेत, त्यांनी मला डायरेक्ट पाठवलं ते व्हिडिओ. अँड आय वॉज शॉक की मी तर हे कधी पाहिले नव्हतं आणि मला हे कसं दिसलं. सो हे पांढऱ्या कपड्यातले एकदम उंच गोरा व्यक्ती उभा असलेला, खाली ओटा होता, त्या माणसाच्या डोक्यावर टोपी होती. अँड आय थिंक मी इथं असं साईनही बनवलेलं आहे टोपीचं, जसं की मला ते दिसलं. आणि खूप म्हणजे ते स्वप्न मी नाही विसरू शकत, कारण अशी काही स्वप्न असतात की ते आपण विसरू शकत नाही. तर लेट्स सी, आपलं पाहूया आपण आपल्याला आज महाकाली काय संदेश देत आहे. तर लेट्स सी. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, हर हर महादेव, जय महाकाली. तर हे कार्ड्सपेक्षाही चॅनलिंग महत्वाची आहे आज. दिसून येत आहे नेगेटिव्ह ऊर्जांचा जो प्रभाव आहे. आय डिस्ट्रॉय द रूट ऑफ सफरिंग. तर येथे माँ काली तुम्हाला सांगत आहे की असू शकतं तुम्हाला रूट चक्राशी रिलेटेड काही ना काहीतरी इश्यू जाणवत आहे. एवढ्यामध्ये नेगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव जाणवत आहे. मे बी काहींना पोटाच्या तक्रारी, काहींना सेक्शुअल जे काही ऑर्गन्स असतात त्याच्या तक्रारी, काहींना पचन न होणे, याच्या सगळ्या ज्या काही तक्रारी असतात, किंवा भीती वाटणे, स्टॅबिलिटी नसणे, आर्थिक स्टॅबिलिटी नसणे, किंवा कार्यक्षेत्रामध्ये खूप जास्त तुमच्या एक नकारात्मकता असते, लोक चांगले नसतात, किंवा जे सतत तुम्हाला टार्गेट करत असतात, तुम्हाला तुमच्याच ठिकाणापासून दूर करण्याचा प्रयत्न करतात, तुमचं जे काही स्थान आहे ते स्वतः हिरवून घेण्याचा प्रयत्न करतात. तर त्यांच्यावरती जो आहे अटॅक असतो नेगेटिव्ह ऊर्जांचा, परंतु ती नेगेटिव्ह ऊर्जा तुम्हाला त्रास देत असते. बिकॉज यू आर व्हेरी डिवाइन सोल, पॉवरफुल सोल, दैवी शक्ती असलेली सोल आहात. त्यामुळे सो येथे दिसून येत आहे दुर्गती नाशिनी, आय डिस्ट्रॉय द रूट ऑफ सफरिंग. तर माँ काली तुम्हाला गाईड करत आहे. आय डू नॉट फिक्स सिम्पटम्स, आय अप्रूट द सोर्स. काली डझंट पुट बँड एड्स ऑन पेन, शी गो स्ट्रेट टू द सोल इन्फेक्शन अँड सेव्हरस व्हॉट नो लॉंगर सर्व्स. तर माँ काली काय करते, अशा ज्या काही गोष्टी आहेत तुमच्या जीवनामधून पूर्णपणे ती नाश करते, नकारात्मकतेचा नाश करते. नकारात्मकतेचा नाश झाल्याच्या नंतर म्हणजे अंधार असतो, भीती असते, अज्ञानता असते, नेगेटिव्हिटी असते, आपल्याच चक्रामध्ये ब्लॉकेजेस असतात, तर त्यांना ती काय करते, दूर करते माँ काली. अँड त्यानंतर जे आहे माता महालक्ष्मी तुम्हाला इथे तुमच्या जीवनामध्ये पदार्पण करते. सुख, ऐश्वर्य, शांतता तुमच्या जीवनामध्ये येते. जर नकारात्मकताच दूर झाली नाही तर सुख शांती यायला मार्ग मिळत नाही. सो त्यामुळे माँ काली इथे तुमच्या जीवनातून काय करत आहे, जी काही नेगेटिव्हिटी आहे तुमच्या फॅमिलीमध्ये आहे, तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये आहे, तुमच्या सामाजिक जे काय आहे त्याच्यामध्ये आहे, सोशल मीडियामध्ये आहे, जेथे जेथे कुठे नेगेटिव्हिटी आहे ती माँ काली येथे ठेवणार नाहीये. आणि ते जे काही त्याचं मूळ आहे ते मूळच ती उखडून टाकते. सो येथे माँ काली तुम्हाला गाईड करत आहे की आय डिस्ट्रॉय द रूट ऑफ सफरिंग. जे तुम्हाला सफर करत आहे त्याचं रूट जे आहे ते येथे माँ काली डिस्ट्रॉय करत आहे. आणि हे मागं आपल्याला पौर्णिमा दिसते, तर ह्या पौर्णिमेपर्यंतच्या ऊर्जा असणार आहे. पौर्णिमेपर्यंत तुमच्या जीवनातून ह्या नकारात्मक ऊर्जा ज्या आहेत त्या दूर झालेल्या असतील. तर ही पौर्णिमा तुमच्यासाठी खूप जास्त खास असणार आहे. जे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे त्यांच्यासाठी ही पौर्णिमा खूप जास्त खास असणार आहे. त्यामुळे हा जर संदेश तुम्हाला त्या अगोदर मिळाला असेल तर इट्स 100% साईन की तुमच्या जीवनातून जी काही नकारात्मकता आहे ती दूर निघून जाऊन एक पॉझिटिव्ह चेंज तुमच्या जीवनामध्ये होताना दिसून येत आहे. तर छोट्या मोठ्या गोळ्या औषधं खाऊन जाणारा हा आजार नसतो, कारण की हे वारंवार रिकरिंग होणाऱ्या गोष्टी आहेत. तर ह्याचं जे मूळ आहे, एकदा एखाद्या आजाराचं मूळ जेव्हा कळतं ते जर काढून टाकलं तर तो आजार पुन्हा पुन्हा होत नाही. तर छोटं मोठं साधना, छोटे मोठे तुम्ही पूजा करताय, सकाळी देवाला एक 15-20 मिनिटं करताय, किंवा 10-15 मिनिटं मेडिटेशन करताय, किंवा एखादा मंत्र जपताय तुम्ही 108 वेळेस म्हणा, एक माळ जपताय, तर त्याने काही हे सगळ्या नकारात्मक ऊर्जेचा नाश होणार नाही. कारण की ह्या ज्या एंटिटीज आहेत असू शकतं, दे आर व्हेरी पॉवरफुल. असं नाही की फक्त पॉझिटिव्ह ऊर्जाच पॉवरफुल असतात, ते तर खूप जास्त पॉवरफुल असतात, आपल्यालाही माहिती आहे. त्यामुळे त्यांचा जो जोड आहे, त्यांचा जो तोड आहे
तितक्याच पॉवरफुल ऊर्जेने करावा लागतो. आणि जे हे करतात तर त्यांच्याकडे ह्या ऊर्जा येत नाहीत. समजा माचा आपल्याला माहिती आहे नवरात्रीमध्ये आपण अखंड दिवा का लावतो, तो कारण की प्रत्येकाच्या घरात का लावतो, कारण की त्यावेळेस असुर शक्तीचा प्रभाव हा वाढलेला असतो. आणि मग त्या मातेला बळ देण्यासाठी, त्या लढणाऱ्या मातेला बळ देण्यासाठी, मा कालीला लढण्यासाठी बळ देण्यासाठी अखंड दिवा लावला जातो. आणि का लावला जातो, कारण की तो प्रभाव आपल्या घरामध्ये होऊ नये त्यामुळे तो दिवा लावलेला असतो. ज्याच्या ज्याच्या घरात अखंड ज्योत असते नवरात्रीची त्याच्या घरामध्ये कधीही नेगेटिव्हिटी प्रवेश करू शकत नाही. किंवा आता सुद्धा ज्याच्या घरामध्ये अखंड दिवा जळत असतो त्याच्या घरामध्ये कधीही नेगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव होत नाही, कारण की ती ज्योत आहे, अखंड ज्योत असते देवीची. आणि त्याच्या थ्रू जो काही लाईट प्रकाश, अज्ञान दूर होण्याचा, नकारात्मक ऊर्जा दूर होण्याचा प्रकाश जो आहे तो तुमच्या घरामध्ये तुम्हाला एक प्रकारे प्रोटेक्शन देत असतो. प्रोटेक्शन. सो यू हॅव टू बी, ओरा जो आहे तो तुमचा क्लीन करत जा. जे काही नकारात्मकता आहे ती काढून त्या एखाद्या हवन करता तुम्ही घरामध्ये, त्याच्यामध्ये टाकत जा. धूप तुम्ही संध्याकाळी जाळत असाल तर त्याच्यामध्ये सगळी नेगेटिव्हिटी काढून त्याच्यामध्ये तुम्ही अर्पण करून टाकत जा. त्यामुळे सुद्धा काय होतं, मग जी काही आपण बाहेरून जाऊन येतो किंवा घरातील लोक बाहेरून जाऊन येतात, सो त्यामुळे सुद्धा काही ऊर्जांचा प्रभाव येथे होतो जो कलेक्टिव्ह मध्ये असतो. तर मा काली ह्या ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहे तुमच्या जीवनामधून दूर काढून टाकेल. आणि त्यासाठी हा पौर्णिमेपर्यंतचा कालावधी असणार आहे. I am detached yet devoted. I love you but I do not cling to you. Kali loves is not possessive, it's liberating. तर काली लव्स यू, काली मा लव्स यू. काली मा तुमच्यावरती खूप जास्त प्रेम करते, परंतु माचं स्वरूप असं आहे की ती तुम्हाला एकदम असं प्रेमाने नाही सांगणार. काही गोष्टी ज्या आहेत त्या रागाने सांगेल. किंवा कधी कधी असं होतं की कोणीतरी तुम्हाला असं बोलतं आणि ते रागाने बोलतं, तुम्हाला आधी वाईट वाटतं, परंतु तुम्हाला माहिती असतं की हे माझ्या चांगल्यासाठी होतं, हे माझ्यासाठीच होतं. आणि कदाचित चांगल्या खूप गोड बोलून मला समजलं नसतं, परंतु कोणी जरी फटकून मला सांगितलं असेल किंवा कोणी जर मला खूप जास्त असं रागात येऊन बोललं असेल एखादी गोष्ट, तर ती लवकर समजते आणि त्याच्यावरती लवकर आपल्याला हर्ट होतं, आपल्याला राग येतो, परंतु तो राग जो असतो तो आपल्या भल्यासाठीच असतो. तर मा काली सुद्धा असे तुमच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी, हे बघा, एकदा तुमची जर्नीला सुरुवात झाली, सगळ्याच गोष्टी चांगल्या होत नाही, खूप मोठे मोठे बदल होतात. जर तुम्ही आध्यात्मिक जर्नीमध्ये असाल, ट्विन फ्लेम जर्नीमध्ये असाल, तुम्ही कुठल्याही जर्नीमध्ये असाल, तर बघा तुमच्या जीवनामध्ये साधारण गोष्टी होणारच नाही, असे मोठे मोठे टॉवर मुवमेंट येतील. म्हणजे तुमचा एक तर जॉब जाईल, तुमचं करिअर खराब होईल, तुमचे रिलेशनशिप तुम्हाला धोका देतील, तुमचे मुलं तुम्हाला धोका देतील, तुमचा हजबंड वाईफ कोणी असेल ते तुम्हाला धोका देतील, ते कार्मिक असतील तर ते तुमच्या जीवनामधून जातील. तर हे का होतं, तर मा काली आणि महाकाल म्हणजे महाकाल आपले हे दोघं जे आहेत, सांब सदाशिव, हे काही एकदम सगळं तुमच्याकडून हळूहळू नाही घेत, ते एकदाच घेतात सगळं आणि मग तुम्हाला शून्य करतात, तुम्हाला दाखवतात खरं रूप काय आहे, ते काय चालू आहे अँड तुम्हाला काय करायला हवं आहे, तुमचं स्थान काय आहे. तर तुमच्यामधील उच्चत्व तुमचं जागृत होण्यासाठी अगोदरचं जे हे काही कचरा आहे तो साफ केला जातो. मे बी तुमचे रिलेशनशिप तुमच्या जीवनातून निघून जाणार नाही, परंतु तुमची अटॅचमेंट जी असते त्यांच्यासोबत ती येथे कुठेतरी मा काली जी आहे ती कमी करते. खूप अटॅचमेंट असते आपल्याला, आणि फिमेल असतात तर खूपच असते आपल्याला, म्हणजे प्रत्येक वेळेस त्यांच्यासाठीच करायचं असतं, परंतु कोणत्याही गोष्टी करण्यास आधी आपण कधीही स्वतःचा विचार करत नाही, आपण कधीही आपला विचार करत नाही. आपण ह्याचं काय चाललं, त्याचं काय चाललं, किंवा माझ्या मुलाचं काय होईल, माझ्या मुलीचं काय होईल, हस्बंडचं काय होईल, घर कसं चालेल, पैसा कुठून येईल, किंवा हेच विचार असतात, दुसरे काही नसतात. अँड ह्याचं करिअर कसं होईल, त्याचं शिक्षण कसं होईल, किंवा रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये तो का बोलला नाही, हा का बोलला नाही, हे का झालं, भांडण का झालं, असं का झालं, तसं का झालं, तसं. म्हणजे खूप सारे आपल्या डोक्यामध्ये प्रश्न असतात, पण त्यामध्ये आपण कुठं आहोत, आपण कशासाठी जन्मलेलो आहोत, आपलं काय मूळ उद्देश आहे. आपण तर सगळं करतोय, आपण जॉब करतोय, आपण घरातलं करतोय, आपण मुलांसाठी करतोय, पण आपल्यासाठी कोण काय करतंय. सो येथे पहिले आधी तुम्ही स्वतःचा विचार करा. त्यामुळे तुमच्यातील जो आत्मतत्व आहे त्याला विसरून तुम्ही इतरांचा सगळ्यांचा विचार करता, मग तुमचा कोण विचार करणार, हे पण तर येथे महत्वाचं आहे. सो येथे तुम्हाला मा काली तेच गाईड करते की तुम्हाला ती डिटॅचमेंट शिकवते. मा काल म्हणजे आपले शिवबाबा अँड ही जी मा काली आहे ती तुम्हाला डिटॅचमेंट शिकवते. काय शिकवते, डिटॅचमेंट. करायचं तर सगळंच आहे, परंतु कुणाशीही अटॅच होऊन कोणत्याही गोष्टी करायच्या नाही. आणि हा मोह, हे अटॅचमेंट सोडणं एवढं काही सोपी गोष्ट नाहीये, कारण की ती माया आहे आणि माया ही खूप प्रगल्भ असते, खूप त्याच्यासाठी खूप साधना, मेडिटेशन, खूप धारणा आपल्याला प्राप्त करूनच ती आपल्या जीवनामधून हळूहळू कमी होते. लगेच नाही होत, हळूहळू कमी होत. तुम्ही पुन्हा पुन्हा त्या चक्रात फसणार, परंतु जर एकदा तुम्हाला माहिती झालंय की ही माया आहे तर लवकर तुम्ही त्याच्यामध्ये अडकणार नाही, अटॅचमेंटमध्ये अडकणार
नाही, माया पण चांगली आहे एका दृष्टीने. जर मायाच नसती, ठीक आहे, तर आईला कधी आपल्या मुलावरती प्रेमच झालं नसतं. आणि तिने जसं ते पोषण केलं असतं त्या बाळाचं, तसं तर तिने केलंच नसतं. सो माया एक प्रकारे चांगली पण असते, परंतु काही काळानंतर त्याच्यामधून मुक्त होणं सुद्धा गरजेचं असतं. आणि हे मा काली तुम्हाला शिकवते. जर तुमच्या करिअरच्या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला असं सतत जाणवत आहे इथे आपला अपमान होतोय, इथे आपल्याला योग्य ते स्थान दिलं जात नाही, इथे आपली काहीही व्हॅल्यू नाही, मे बी करिअरमध्ये असो, तुमच्या कामामध्ये असो, तुमच्या घरी असो, तुमच्या शिक्षणाच्या ठिकाणी असो, तुमच्या सोशल कंडिशनिंगमध्ये असो, तर तुम्ही एकटं राहण्यासाठी घाबरता, म्हणून तुम्ही सतत त्या लोकांमध्ये जाता. तर येथे जे काय होईल ते डिव्हाइनला सरेंडर करा. तुमचं आधी जे काय आहे ते तुम्ही तुमचं स्थान ओळखा. आधी तुम्ही ह्याच्यासाठी नाही जन्मलेले की आयुष्यभर लोकांचे अपमान सहन करा, निंदा सहन करा, किंवा लोक काय सतत निगेटिव्ह बोलतात ते सहन करा. बिलकुल नाही. कशासाठी? फक्त की आपला जॉब टिकला पाहिजे, घर टिकलं पाहिजे. तर येथे ही जी काही आध्यात्मिक जर्नी आहे ती तुम्ही काही नाही केलं तरी तुम्ही एक मौल्यवान व्यक्ती आहात, तुम्ही व्हॅल्युएबल आहात हे शिकवते. म्हणजे आपण जॉब केला, आपण काम केलं, आपण सगळ्यांपुढे चांगलं राहिलो तरच आपली किंमत आहे का? तर नाही. डिव्हाइनने जेव्हा हे बनवलं, आपल्याला घडवलं, जेव्हा ही सोल, जेव्हा ह्या पंच तत्वांनी मिळून हे शरीर धारण केलं, त्यावेळेस फक्त तिचं काम एवढं नव्हतं की तिने हा दोन पैसे मिळवण्याचा जॉब करावा, किंवा ह्या लोकांचे आपण कामं करावेत, किंवा सतत जी हुजुरी करावी, याच्यासाठी हा जन्म नाहीये. तर येथे कुठेतरी तुम्ही कोण आहात, आत्मतत्व काय आहे, ज्ञान काय आहे, आत्मा काय आहे, माया काय आहे, हे जेव्हा प्रश्न तुम्हाला पडायला लागतील त्यावेळेस हे ब्रह्मांड काय आहे हे जाणून घेण्याचा जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये विचार येईल, त्यावेळेस समजायचं की आपली अवेकनिंग सुरू झालेली आहे. ज्यावेळेस अवेकनिंग सुरू होते, योग्य तो काळ येतो तेव्हाच अवेकनिंग सुरू होते. जर तुमच्या सोलनी खूप कार्य केलं असेल, आणि येथे दिसून येत आहे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे की त्यांच्या सोलनी भरपूर कार्य केलेलं आहे, म्हणजे अनेक जन्म होतात ह्या सोलचे. इट्स अ बॉडी आणि इट्स अ क्लॉथ. सो हे जे वस्त्र आहे ते अनेक वेळेस बदललेलं आहे. हजारो जन्म होतात, अनेक जन्म होतात. तर तुम्हाला डिव्हाइन त्या स्टेज पर्यंत घेऊन जात आहे जेथे तुम्हाला काही शक्तिया मिळतील, त्याद्वारे डिव्हाइनचं कार्य करायचं आहे. तर अगोदर जे आहे हे मागचं जे तुम्ही करत आलेले आहात त्या योग्य ते वेळेस तुमची योग्य त्या ठिकाणी अवेकनिंग केली जाईल. तुम्हाला दाखवलं जाईल की हे तुम्हाला सोडणं गरजेचं आहे. मग तुम्हाला असं वाटतं की अचानकच काय झालं आपल्या जीवनामध्ये, सगळंच पहिलं तर चांगलं चालू होतं सगळं, मग अचानकच असं काय झालं की माझ्या घरात भांडणं होत आहेत, माझी फॅमिलीमध्ये खूप जास्त नुकसान झालंय, माझं आर्थिक नुकसान झालंय, माझे रिलेशनशिप माझ्यापासून दूर गेलेत, किंवा माझ्या कार्यक्षेत्रामध्ये सतत काही ना काहीतरी भांडणं, वादविवाद, बदली, सतत ट्रान्सफर, किंवा सतत केऑस, मीन्स मनी रिलेटेड इश्यू, सतत काही ना काहीतरी हेल्थ इश्यू. हे का होत आहे? कारण की डिव्हाइन तुम्हाला सांगत आहे की बाळा आता तुझी अवेकनिंग झालेली आहे, स्पिरिच्युअल अवेकनिंग झालेली आहे, तर तुला त्या मार्गावरती पुढे जायचंय. तुला इकडं गुंतून राहायचं नाहीच आहे. तुझं मन कसं आहे, दोन भागामध्ये अडकलंय. एक तर तुला स्पिरिच्युअलिटीमध्ये ओढतोय देव, आणि निम्मा जीव तुझं गुतलाय त्या मोहमायामध्ये. सो ह्यामध्ये एक कॅओस निर्माण होतो. मग काय करायचं ह्यानंतर? तर याच्यानंतर तुम्हाला तुमच्या ऊर्जा ज्या आहे ते मेडिटेशन थ्रू सगळ्या गोष्टींमधून तुम्हाला त्या हाय कॉन्शियसनेसमध्ये नेल्याशिवाय पर्यायच नाही राहत. मग ज्यावेळेस तुमच्या ऊर्जा स्टेबल होतात, तुमच्यातील जे संतुलन बिघडलेलं असतं दोन्ही ऊर्जांचं, तर ते ज्यावेळेस एकदम असं संतुलित होतं, बॅलन्स होतं, त्यावेळेस मग तुम्ही संसारातही राहता, तुम्ही अध्यात्मातही राहता, आणि मग तुमचं जे जीवन आहे ते बॅलन्सली पुढे चालतं. पण त्याच्या अगोदर जे हे काही चालू आहे तुमच्या जीवनामध्ये, तुम्हाला वाटते सगळंच बाबा आता संपलंय का काय, सगळंच हे काय एकाएकी सगळं सुरू झालंय, तर हे होतं. ज्यांचे खरंच कार्मिक रिलेशनशिप असतील, जे काही कामाचेच नाहीयेत, आणि जे दे आर नॉट सर्व्हिंग यू फॉर युअर बेटरमेंट, तर ते तुमच्या जीवनामध्ये राहणार नाही, ते जातील. आणि मग तुम्हाला ह्याचाही पश्चाताप करायची गरज नाहीये की मग हे का गेले. जर ते गेलेच आहे तर समजून घ्यायचं की ते आपले कधी नव्हतेच. ज्यावेळेस श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला गीता सांगत होते तेव्हा अर्जुन त्यावेळेस ते बोलले असतील, ते बोलले की हे माझे आपलेच आहे, तर मी यांच्यासोबत कशाला लढू. तर आपले भगवान श्रीकृष्ण बोलले त्यावेळेस, जर ते आपले जर असते तर ते आपल्या पुढे उभं राहिले असते का, एवढं सुद्धा तुला समजायला पाहिजे. म्हणजे जे आपले असतात ना ते आपले कधी विरोधात जात नाही, ते कधी आपल्याला कमी लेखत नाही, ते कधी आपल्याशी भांडत नाही. सो येथे प्रत्येकाला वाटतं की हा माझा भाऊ आहे, ही माझी बहीण आहे, हा माझे आईवडील आहेत, हा माझा नवरा आहे, ही माझी वाईफ आहे. पण मग ते जर खरंच आपले आहेत, फ्रेंड आहे, खूप आपण त्यांच्यासाठी करतो, मग तो आपल्या विरोधात कसं उभा राहिला? कारण की तो कधी आपला नव्हताच. त्याने त्याचं कार्य केलं. ऍक्च्युली
तो पण काय करतोय ते चुकीचं नाही करत, तो पण कार्य करतोय. हे बघा, ही सृष्टी चालवायची म्हटल्यावर वाईटही आलं, चांगलंही आलं, संहारही आला, ठीक आहे, आणि चांगले लोक आले. जर वाईट लोक नसतील तर चांगल्या लोकांना काय किंमत आहे. सो हे दोन्ही बॅलन्स असतो. हा पृथ्वीचा बॅलन्स, हा ब्रह्मांडाचा बॅलन्स आहे, जो हे सगळे हे त्रिदेव आहेत ते चालवतात. अँड येथे आपल्या शरीरामध्ये जर ब्रह्मांड आहे, म्हणतात ना, जे पिंडी आहे ते ब्रह्मांडी आहे. जर आपल्या शरीरामध्ये ब्रह्मांड आहे तर आपल्या बॅलन्स आपल्याला साधता आला पाहिजे. म्हणजे कुणी आपल्याशी वाईट वागलं म्हणून लगेच आपण दोष देत बसायचं का आयुष्यभर? नाही, माफ करून टाकायचं आणि पुढे चालायचं. अँड आपली जे काही काम आहे, आपल्याला जे काही डिवाइन देत आहे ते स्वीकारायचं, अटॅचमेंटमध्ये राहायचं नाही. सो मा काली तुम्हाला काय सांगते? मा काली लव्ज यू, ओके. पण मी कोणत्याही गोष्टीची तुम्हाला चिकटून देणार नाही. ज्यावेळेस तुमच्या जीवनात मा कालीचा प्रवेश होईल त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी कळेल. मा कालीची साधना ज्याला मिळते तो व्यक्ती कधीही असा रडत पडत असणारा नसतो, तो लढाऊ होतो. त्याच्यामध्ये अशी एक स्ट्रॉंग कॅपॅसिटी निर्माण होते की तो कुठलाही प्रसंग येतो बिलकुल रडत नाही. आता काही काहींच्या घरामध्ये डेथचा प्रसंग होतो, काय माहिती डेथचं का नाव येतंय, तर ती लोक 4 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष ठीक आहे दुःख होतं, परंतु जो व्यक्ती जन्माला आला तो त्याचा मृत्यू होणारच आहे. ही तर सत्य, परम सत्य आहे, हे तर कुणी नाकारू शकत नाही. तर मृत्यू कधी येईल हे आपल्या हातात नाही, त्याच्या कर्मानुसार ते मृत्यूचा वेळ येतो. पण त्याच्यामध्ये अडकून नाही राहायचंय. पुढील जी आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टी आहेत, ज्या आपल्याला डिवाईन दिलेल्या आहेत करायला, त्या करत राहायच्या आहेत. कालीचं लव जे आहे पॉझिटिव्हनेस नाहीये, असू शकतं तुमच्याही बाबतीमध्ये ह्या गोष्टी आहेत की तुमचंही लव पॉझिटिव्ह नाहीये. तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता ते पॉझिटिव्हनेस नाहीये. म्हणजे तू हेच का केलं, तेच केलं, हे घाल, ते कर, माझ्याशी का बोलला नाही, का तू कॉन्टॅक्ट करत नाही, तर हे पॉझिटिव्हनेस आहे, हे नाही पाहिजे. आपलं ट्रू लव आहे. सो ते ट्रू लव जे असतं ते काय करतं? लिबरेट करतं. इट्स अ लिबरेटिंग. लिबरेटिंग मीन्स स्वतंत्र देतं. बाई ज्याच्यावर प्रेम आहे त्याला मुक्त करा, त्याला बांधून नका ठेवू. त्याला जर तुम्ही बांधून ठेवत असाल तर याचा अर्थ तुमच्या काही ना काहीतरी अपेक्षा आहेत त्याच्याकडून, तुमच्या काही ना काहीतरी काइंड्स ऑफ थिंग्स तुम्हाला पाहिजे आहे त्याच्याकडून. सो खरं प्रेम जे आहे, प्रेम असतं ते तुम्हाला स्वतंत्र करतं, ते मुक्त करतं. कर बाबा तुला काय करायचं ते चांगलंच कर, पण असं समजूनही सांगतं आणि एक वेळही देतं, टाईमही देतं. आणि ज्यांचं खरंच प्रेम आहे ना ते समजूनही घेतात एकमेकांना, बोलायची पण गरज नसते, फक्त प्रेझेन्सनी सुद्धा ते समजून घेतात की ह्याला काय बोलायचं आहे, हिला काय बोलायचं आहे, हिचा उद्देश काय, ह्याचा उद्देश काय, समजून घेतात ते. त्याला खूप जास्त डिटेलमध्ये करण्याची गरज नसते. आणि ज्यांना समजतच नाही त्यांना हजारो 12 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष तुम्ही 30 वर्ष संसार करा, सांगत बसा, परंतु ते प्रेमच नसतं. ते फक्त एक कॉन्ट्रॅक्ट असतो आणि फक्त एक घेणं देणं असतं, कर्माचा लेणं देणं असतो, कार्मिक रिलेशनशिप असतं, पास्ट लाईफचं ते कनेक्शन असतं. सो ह्या गोष्टी आहेत. शी रिमाइंड्स यू लव फिर्सली अँड रिलीज फ्रीली. खूप असं प्रेम जे उत्कटपणे करा, परंतु त्याला तितक्याच उत्कटपणे फ्रीही करा, मुक्त करा. त्याला जगू द्या, त्याला मोकळ्या आकाशात जाऊ द्या. त्याला पुढे जायचं असेल, त्याला काहीतरी त्याच्या जीवनामध्ये चांगलं कार्य करायचं असेल, त्याला काहीतरी सामाजिक कार्य करायचं असेल, त्याला इतरांसाठी जगायचं असेल, चांगलं कार्य करत असेल तर त्याला पुढे जाऊ द्या. असं नाही की ते वाईट करत असेल तर तुम्ही जाऊ द्या त्याला कुठं ह्याच्यामध्ये जातोय खड्ड्यात, तर नाही. थोडं तुम्ही त्याला समजून सांगा. बिलकुल नाही होत. जे ट्रू लव्ह मध्ये आहेत ते लोक कधीच वाईट मार्गाला जात नाही, कारण प्रेमच परमेश्वराचं एक रूप आहे. आणि ज्यांच्या जीवनामध्ये प्रेमाचा ट्रू लव्ह म्हणते मी, जे असं सडक छाप प्रेम नाही म्हणत मी, जे ट्रू लव्ह आहे, जे ट्विन फ्लेम कनेक्शन मध्ये असतं, सोलमेट कनेक्शन मध्ये असतं, ते जे ट्रू लव्ह आहे हे ज्यांच्या जीवनामध्ये होतं ते लोक वाईट मार्गाला कधीही जात नाही. कारण ती प्रेमाची शक्ती जी त्यांना नेहमी सतत सरळ मार्गानेच जायला लावते. आणि तो आत्मा असतो, तो सतत काय करत असतो? मॉनिटरिंग करत असतो, सीसीटीव्ही सारखं. चुकायला लागला की ते लोक सांगतात, अरे तू काय करतोय, इकडे जा, इकडे नको जाऊ. सो हे होत असतं. प्रत्येकाची ड्युअल पर्सनॅलिटी आहे. आपल्यामध्ये सुद्धा प्रत्येकामध्ये ड्युअल पर्सनॅलिटी आहे. एक मन आपल्याला चांगलं सांगत असतं, एक त्यावेळेस आपल्याला रोखत असतं. सो त्यावेळेस निर्णय कसा घ्यायचा, तर ह्याच्यासाठीच मग हे शिवशक्तीचं युनियन कशाला लावलंय, मग हे इनर युनियन कशाला म्हणतात. तुमचं अंतरात्मा जो आहे तो इनर युनियन मध्ये येतो, तुमचं थर्ड आय चक्र अवेकन होतो अँड यू कॅन डू एनी डिसिजन युअर लाईफ. तुम्ही कुठलाही डिसिजन घेता तो राईटच असतो आणि त्यावेळेस कन्फ्युजन नाही राहत, मग हे करू का ते करू. सो त्याच्यासाठी हे सगळं असतं. ओके, आय थिंक द डान्सर ऑन द बॅटल फील्ड आय डू नॉट वेट फॉर पीस, आय ब्रिंग इट थ्रू माय डान्स ऑफ ट्रूथ. तर काही गोष्टी ज्या आहेत ते बाबा शांततेत नाही होणार. तुमच्या जीवनामध्ये जर
पीस येणार असेल तर त्याच्या आधी वादळ येणार, त्याच्या आधी तुम्हाला दिसेल की हा महाकालीचा तांडव नृत्य आहे, महाकालचं तांडव नृत्य आहे जे तुमच्या जीवनामध्ये होत आहे. जर होत असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा घाबरू नका, कारण की त्याच्यानंतरचं जे सुख आहे, शांती आहे, जे काही घडणार आहे ते खूप चांगलं आहे आणि तुमच्यासाठीच आहे. सो त्याच्या तिथपर्यंत जाऊस तर वेट करा, वाट पहा प्रत्येक गोष्टीसाठी. लगेच निर्णय घेऊ नका की आता वाईटच झालं, आता ह्याच्या पलीकडे काही चांगलंच होणार नाही, आता माझं घरच जाणार आहे, लोनच खूप आहे, आता मग काय करायचं. तर हे बघा, जे जाणार असतं ना ते जाणारच असतं. शेवटी आपण काय घेऊन आलोय म्हणून आपण त्याच्यासाठी एवढी चिंता करायची. सो जे काही होणार आहे हे बघा, शिवजींचं तुमच्या जीवनामध्ये जर पदार्पण झालेलं आहे, महाकालीचं जर पदार्पण झालेलं आहे, तर काही गोष्टी जातील हे धरून ठेवायचं. आणि ते कारण की ते आपल्यासाठी नसतात म्हणून ते जात असतात. शिवजी, महाकाल, महाकाली तुम्हाला शून्य बनवतात, शून्याकडे घेऊन जातात आणि देन तुमच्या जीवनामध्ये लिबरेटिंग, स्वतंत्र तुमचं लाईफ होतं. आणि बघा, ज्या गोष्टी गेल्याने आपण सगळं म्हणजे काहीच राहणार नाही आपल्याकडे, त्या गोष्टी करूनच काय फायदा झाला. जर एखादा जॉब गेला आणि तुम्ही परत काय म्हणतात ते एकदम रस्त्यावर आलात, तर मग इतके दिवस करून काय उपयोग झाला तो जॉब. म्हणजे तो जॉब फक्त याच्यासाठीच होता ना, आपल्यासाठी. आत्म्याचं तर ते कार्य नव्हतंच, त्याच्यामध्ये खुशी नव्हतीच काही. ते तर फक्त आपण एक 9 to 5 असू शकतं किंवा कुठलाही असू शकतं, तो तर फक्त आपण काहीतरी पैशाच्या ह्याने किंवा असं करत होतो, त्याच्यामध्ये आपलं सुख नव्हतंच. मग ते सुख माहितीये महाकालला की ह्याच्यामध्ये ह्या बाळाचं सुख नाहीच आहे. देन असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये अशाही गोष्टी घडतात, ते रडत बसतो माझा जॉब गेला. तुमच्यासाठी तो नव्हताच, तर ते गेला तर त्याचं एवढं वाईट वाटण्याचं कारण काय आहे. कारण की त्याच्यानंतर जे तुमच्या जीवनामध्ये येणार आहे, सो आधी हा डान्स, तांडव नृत्य जे आहे महाकालचं होतं तुमच्या जीवनामध्ये. आणि देन काही गोष्टी ज्या आहेत ते तुमच्यासाठी चांगलंच झालं असं म्हणत राहायचं आपण. कुठलाही वेळ असतो तो जास्त म्हणतात ना, हेही दिवस निघून जातील. चांगले असो ते पण जाणारच आहे, वाईट असो ते पण जाणारच आहे. जपरूपिणी जप करता आहात तुम्ही काहीतरी महाकालीचा किंवा त्यांच्याशी रिलेटेड. आय एम एव्हरी सॅक्रेड रिपिटेशन युअर डिवोशन स्पोकन ऑर सायलेंट सुमन्स मी. तुम्ही शांततेत बोलताय, मोठ्याने बोलताय, कसंही बोलताय, मनात बोलताय, महाकालीचं नाव घेताय. ती तुमची आई आहे, तुम्हाला रागवेल, तुम्हाला काही ना काहीतरी तुम्हाला रडायला लावेल, पण तिचं लक्ष तुमच्यावरती आहे. म्हणतात ना ते गार फिरते आकाशी चित्त तिचं पिल्लापाशी, तसं हे महाकालीचं रूप आहे. ती तुमच्यातलाच नकारात्मकता जी आहे, नेगेटिव्हिटी आहे, तिला संपवत असते. काली रिस्पॉन्ड टू लव्ह इन ऍक्शन. तर हे कालीचं एक रूप आहे. ती प्रेमळ नाही, जशी माता महालक्ष्मी आपल्याला माहिती आहे प्रेमळ देवता आहे, आपल्या जीवनामध्ये सुख घेऊन येतं. पण त्याच्या आधीची जी प्रोसेस आहे, विनाश झाल्याशिवाय नवीन काही जन्माला येत नाही. तुम्ही एक पीक काढलंय, पीक लावलंय, ते पीक काढलंय, ते पीक काढल्याशिवाय शेतीमध्ये पुन्हा दुसरं पीक तर तुम्ही लावू शकत नाही. सो आधी तर त्याचा विनाशच करावा लागेल ना. तर ह्या गोष्टी कोकणामध्ये जे असतात त्यांना माहिती आहे, आधी काय करतात, ते सगळं शेती जे आहे ती जाळतात पूर्ण, आणि देन ते काय करतात, ते भाताचं पीक लावतात. म्हणजे पूर्ण ते आधी जाळून टाकतात सगळं. म्हणजे ती जमीन सुपीक बनवण्यासाठी असेल कदाचित ते. म्हणजे जेव्हा पूर्णच विनाश होतो, काहीच राहत नाही, त्यावेळेस खूप काही चांगलं येत असतं आणि ते प्युअर असतं, लव असतं त्याच्यामध्ये. तर ही महाकाली काय करते, डायरेक्ट ऍक्शन घेते. महाकाली शांत बसून विचार करत बसणारी माता नाही आहे ती. खूप अशी मा सरस्वती सारखी ज्ञान देत बसणार नाही ती तुम्हाला. तुमच्या जीवनामध्ये जेव्हा एंटर करेल त्यावेळेस तुम्ही ऍक्शन ओरिएंटेड होणार, तुमच्यातील मस्क्युलाइन ऊर्जा जागृत होणार, तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी निर्णय घ्यायला लागणार. तर तीच महाकाली तुमच्या जीवनामध्ये येणार आहे आणि तुम्ही सुद्धा इथे पाहणार आहात की तुमच्याकडून काही ऍक्शन्स होताना इथे दिसून येत आहे, जे तुमच्या जीवनातील ही नेगेटिव्हिटी आहे ती दूर करेल. सो आपल्या जीवनातील नेगेटिव्हिटी दूर करायला इतरांची मदत नाही घेऊ शकत आपण, आपल्यालाच आपलं कार्य करावं लागतं. सो ह्या गोष्टी आहेत. तर इथे दिसून येत आहे महाकालीची ही ऊर्जा आहे भीमाकाली. अँड ही ऊर्जा आहे बघा, हे महाकाल आणि महाकाली, हे सांब सदाशिव. हे सांब सदाशिव म्हणजे आंबे सहित मा आंबा, त्यांच्या सोबत सदाशिव, सांब सदाशिव. तर इथे सांब सदाशिव येथे आपल्याला दिसत आहे. तर ते काय करत आहेत बघा आता, भीमा काली, आय एम युअर मिरर अँड युअर फायर. मिरर, आता मिरर सोल येते एकमेकांचे. हे मिरर सोल म्हणजे हे एकच आहेत, फक्त ही फेमिनाईन ऊर्जा आहे आणि ही मस्क्युलाईन, दोघं एकच कार्य करतात. ओके, दोघं एकच कार्य करतात समाज कल्याणाचं. सो वेगळं काही करू शकत नाहीत ते.
मग ते मिरर करतात एकमेकांना. जोपर्यंत त्यांचं कार्य, तुमचं कार्य जोपर्यंत तुम्ही स्टार्ट करणार नाही तोपर्यंत ते तुम्हाला मिरर करणार. सो ह्या गोष्टी आहेत. व्हॉट ट्रिगर्स यू ट्रान्सफॉर्म यू. जे तुम्हाला दुःख पोहोचवतंय, कुणी बोललं तुम्हाला, तुम्हाला वाईट वाटलं, अरे ह्याला जॉब नाही लागला अजून, मग आणखीन वाईट वाटलं, ह्याचं लग्न नाही झालं अजून, ह्यांचं एवढं वाईट झालं, यांच्या घरातला माणूस बोलतात लोक, ट्रिगर करतात, परंतु ते ट्रान्सफॉर्म करण्यासाठी असतात. आपल्याला माहिती आहे जे कोणी ट्विन फ्लेम जर्नीमध्ये आहे, तुमच्या पार्टनरने तुम्हाला अनेकदा ट्रिगर केलं असेल, ते तुम्हाला बोलले असतील काही, त्यांनी तुम्हाला तुमचा अपमानही केला असेल, बट इट्स नेसेसरी. ते गरजेचं असतं. कशासाठी? ट्रान्सफॉर्म करण्यासाठी. ट्विन फ्लेम जेव्हा तुमच्या जीवनामध्ये मेल फिमेल कोणीही असो तुमचे डीएफ आणि डीएम दोघंही एकमेकांना ट्रिगर करतात. कशासाठी? असेन्शनसाठी. त्यांच्या जीवनामधलं मेन गोल काय आहे त्याच्याकडे फोकस करण्यासाठी. काली मिरर्स यू रिप्रेस पॉवर थ्रू ऑदर. व्हॉट यू फिअर इन ऑदर मे लिव्ह हिडन विथ यू. बघा, फिअर जे आहे ते खूप जास्त असतं. ही माँ काली जी आहे ती भगवान शिवांना पण काय करते? ट्रिगर करते कधी कधी. सो फिअरची जी एनर्जी आहे ती येथे दूर होणं गरजेचं असतं. यासाठी माँ काली काय करत असते? तुमच्यातील माँ काली जी आहे ती तुमच्या पर्सनला, म्हणजे जर तुमचे ट्विन फ्लेम असतील त्यांना ती ट्रिगर करते, किंवा अदर जे असतील त्यांना ती ट्रिगर करते. कशासाठी? त्यांच्यातलं फिअर पण कमी झालं पाहिजे ना. ते जे घाबरतात की माझी प्रतिष्ठा गेली तर काय होईल, माझं जॉब गेला तर काय होईल, माझं फॅमिली गेली तर माझ्यापासून दूर काय होईल, मग मला कोण ओळखेल, माझं जर हे जॉबला जर ते पूर्ण त्यांचं अस्तित्व समजत असतील तर ते सुद्धा जाईल. ठीक आहे. तर एवढी पॉवरफुल एनर्जी असते याच्यामध्ये. तर ही जी काही फिअरची एनर्जी असते, फेस न करणं, कन्फेस न करणं, कमिटमेंट न देणं, किंवा दूर पळणं, ब्लॉक करणं, सतत दूर पळणं, ऍक्सेप्ट न करणं कुठल्या गोष्टी, फिअरची एनर्जी असणे, सतत स्टँड न घेणं कोणत्या गोष्टीसाठी, तर ही त्यांच्यामध्ये असणारी फिअरची एनर्जी असते. आणि माँ कालीचा जेव्हा त्यांच्या जीवनामध्ये किंवा तुमच्या जीवनामध्ये प्रवेश होईल त्यावेळेस ही फिअरची एनर्जी बिलकुल राहणार नाही, बिकॉज हे मिरर सोल आहेत. मम शून्यम धनम इवा मोक्षम धर्मम. एंटर द वॉइड फ्रॉम नथिंग एव्हरीथिंग इज रिबॉर्न. तर पूर्ण जे काही सगळं जे आहे ते शून्यातूनच काय होतं? पुन्हा परत येतं. तर शून्यामध्येच तुम्हाला जावं लागणार आहे. मेडिटेशनमध्ये समाधी अवस्था असते, ती काय असते? शून्य अवस्था असते. सहस्रार चक्रापर्यंत ऊर्जा पोहोचल्या म्हणजे सगळं संपलं. आता आपलं आध्यात्मिक कार्य सगळं संपलं. तर ह्याच्यासाठी नाहीये तुमचं, त्याच्या पुढेही अनेक लोक आहेत, तेथे जाऊनच तुम्हाला क्रिएशन करायचं आहे. हे जे पुराण होते, वेद होते, हे जे काही पहिल्या काळामध्ये लिहिलं गेलेलं होतं, हे यांना कोणी सांगितलं? सगळं तर भारतामध्येच झालंय सगळं. हे वेद पठण झालं, याच्यामध्ये सामवेद आले, अथर्ववेद आले, प्रत्येकामध्ये हे वेगवेगळे संगीताचं आहे, मंत्र पठण आहे, परत आयुर्वेदाविषयी अथर्ववेदामध्ये सगळं जे काही दिलेलं आहे हे कुठून आलं? हे वरतून आलेलं आहे, हे ब्रह्मांडाच्या शक्तीकडून आलेलं आहे. अँड हे कधी मिळतं आपल्याला? ज्यावेळेस आपण शून्यामध्ये असतो, ज्यावेळेस आपल्यावरती कृपा होते, आपल्यावरती शक्तिपात होतो वरून, त्यावेळेस ह्या ऊर्जा आपल्यावरती काय होतात? एंटर होतात. आणि मग ते ज्ञान आपल्याला वरतून अर्जित होतं. हे बघा, जे काही निर्मित होतं ते पुन्हा त्याच्या सांगितल्याने निर्माण नाही होत. हे तर कॉपी करणं म्हणतात त्याला. जर कुणी करत असेल तर ते करू नका. तर जे काही ज्ञान मिळतं ते सोर्स कडून मिळतं. सोर्स कुठे आहे? ब्रह्मांडाकडे. ब्रह्मांड म्हणजे काय? शून्य आहे. जेव्हा तुमच्या मनातील विचार शून्य होतील, तुमच्यातलं जे हे ब्रह्मांड शून्य होईल, तुमचे विचार शून्य होतील, एक स्टिलनेसमध्ये तुम्ही याल, नथिंगनेसमध्ये तुम्ही याल, शून्यामध्ये तुम्ही जाल, तेव्हा जे कल्पना तुमच्या मनामध्ये सुचतील, इमॅजिनेशन जे सुचतील, दॅट्स आर ट्रू नॉलेज. ते खूप ट्रू असतं आणि त्याच्यातूनच क्रिएशन होत असतं. तर त्याआधी हे डान्स जो आहे आपल्यातला, नेगेटिव्हिटी, पॉझिटिव्हिटी आणि हे जे काही चालू असतं हे कुठंतरी स्टॉप करणं गरजेचं असतं. हे अचानक स्टॉप नाही होणार. तुम्ही म्हणाल आता स्टॉप करतो मी, तर तसं होत नाही. त्याच्यासाठी साधना असते आणि त्याच्यासाठी हा जन्म आहे. त्याच्यासाठीच तुम्हाला इकडे घेऊन आलेला आहे डिवाइन, की ह्या तुमच्या ऊर्जा ज्या आहेत त्या थांबल्या पाहिजे. तुमचं जे युनियन जे असतं, जे शिवशक्तीचं तुमच्यातील, ते झालं पाहिजे आणि मग तुमच्यातून एक क्रिएशन निर्माण झालं पाहिजे. याच्यासाठीच तुम्हाला येथे सगळा हा प्रपंच जो आहे दिलेला आहे. आणि तुम्ही मग अडकून बसता, माझ्या घराचं काय होईल, माझ्या मुलांचं काय होईल आणि हे सगळं काय होईल. तर ह्याच्यापासूनही एक वेगळं काहीतरी जग आहे, त्याकडेच आपल्याला जायसाठी जन्म दिलेला असतो. परंतु आपण मग विसरून जातो ना, कारण ही माया विसरायला लावते. माया खूप कठीण आहे. आणि आता तर ती सोशल मीडियामध्ये जे हे चालू आहे बाकीचं, हे इन्स्टा वगैरे, हे सगळं जे मी तर नाही बघत,
परंतु जे असे रील्स येतात सारखे सारखे, तर ते काय एक माया आहे. पहिल्या काळात वेगळी होतं, परंतु आता तर खूपच इन्स्टंट आहे सगळं. सगळं आपण लगेच आपल्यासमोर, म्हणजे भटकवण्यासाठी किती साधनं आहेत, परंतु योग्य त्या टार्गेटपर्यंत घेऊन जाण्यासाठी खूप कमी साधनं आहेत. आणि हे खूप कमी लोकांच्या जीवनामध्ये जातात. सगळ्यांकडेच हे जर गेले तर मग सगळेच सुटतील. तर मायाला ते पण नकोय. त्यामुळे माया काय करेल, 100%तील 80% लोकांना इकडं कुठे ह्या मायाकडे पाठविलं, आणि जे 20% जे प्युअर सोल आहे, ज्यांच्या सोलनी खूप जन्मापासून कार्य केलेलं आहे, तर त्यांनाच इकडे पाठवलं जाईल. कारण की आपण म्हणतो मग सगळ्यांनाच का नाही हे कळत, सगळ्यांना नाहीच कळणार, कारण त्यांच्या सोलने अजून ते तिथपर्यंतच नाही आले, तर ती इकडे पुढे काय येणार आहे. ठीक आहे. सो ह्यासाठी तुम्हाला येथे डिवाइन गाईड करत आहे, मा काली गाईड करत आहे. शून्यातूनच सगळं काही पुढे येणार आहे. त्यामुळे त्या शून्यापर्यंत जाण्याची तयारी तुम्हाला ठेवली पाहिजे. नेगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव त्यावेळेस राहतच नाही मग. सो आय होप तुम्हाला रिडिंग रेझोनेट झाली असेल. आय थिंक आज खूप जास्त वेळ झालेला आहे, परंतु तरीसुद्धा ही रिडिंग रेझोनेट झाली असेल तर क्लेम करा. तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. तसे ज्यांना पर्सनल रिडिंग काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी नक्की व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा. ज्यांना इनर वर्कच्या संदर्भात माहिती हवी त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा. अँड मा कालीच्या नावाने सुद्धा कमेंट करायची आहे. ठीक आहे. हा जर तुम्हाला पौर्णिमेपर्यंत संदेश मिळाला असेल, ह्याच्यातून जर तुम्हाला काही ना काहीतरी रिडिंग रेझोनेट झाली असेल तर क्लेम करा. ओके. सो थँक्यू सो मच. अँड असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. ज्यांना गरज असेल त्यांना शेअर करा. जय शिवशक्ती. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. जय महाकाली.